नमस्कार. आपण ऐकतो आहोत श्रवणानंद उपक्रमांतर्गत शुभांगी बडबडे लिखित अद्वैताचे उपनिषद. आचार्यांच्या विनंतीनुसार त्या दिवशी एक भव्य सभा काशी नरेशने सर्व संप्रदायांनी एकत्रित यावं आणि आपल्या आपल्या मताचं समर्थन करताना एकवाक्यता यावी या हेतूने आमंत्रित केली होती. नगरजनही अत्यंत उत्सुकतेने एकत्रित झाले होते. काशी नरेशांनी सभेचे प्रयोजन स्पष्ट केलं. तेव्हा सर्वप्रथम महालक्ष्मी संप्रदायाचे प्रधान उपासक म्हणाले, आचार्य, आपल्यामुळे हे व्यासपीठ प्रतिष्ठित झालं. आपलं अगाध पांडित्य, भारत भ्रमणातून मिळालेली अनुभूती आणि स्वतःची विलक्षण प्रज्ञा, आपलं काव्य, ह्या साऱ्यांचाच आम्हाला आदर आहे. परंतु आम्ही महालक्ष्मीला आद्यशक्ती मानून तिच्या भक्तीने मोक्षप्राप्ती होते असा दृढ विश्वास ठेवतो. आपलं म्हणणं मी अमान्य करणार नाही, कारण श्रद्धेविना मनुष्य राहू शकत नाही. परंतु यथार्थ सांगायचं झाल्यास परमात्मा हा सृष्टीचा जन्मदाता आहे, सत्यस्वरूप आहे. प्रकृतीचं निर्माण त्याच्याकडून झालं आहे. त्यामुळे प्रकृती आद्यशक्ती नाही. अहम ब्रह्मास्मी, मीच त्या ब्रह्माचा अंश असून त्याच महद अंशात विलीन होणार आहे, ही मूळ कल्पना समजून घ्यावी आणि मग देवतांचं पूजन करावं. पूजा अर्चन करताना निष्काम भाव असावा. महालक्ष्मी उपासना अवश्य करावी, परंतु त्या पलीकडे आपल्याला ज्ञानमार्गाने जाता आल्यास मनाची प्रसन्नता, ज्ञानाची प्रसन्नता आणि निराकाराची भक्ती वृद्धिंगत होईल. आमचाच संप्रदाय श्रेष्ठ तर हा अहंभाव नसावा. हिंदू धर्मात अनेक देवतांचं पूजन अवश्य आहे, परंतु त्यात अहंभाव, अवडंबर, कर्मठता नसावी. एवढंच. आम्ही देवी सरस्वतीचे विनम्र उपासक आहोत. आम्हाला ती सत्यस्वरूप आणि नित्य वाटते. ज्ञानवती ब्रह्मदेवाची कन्या आहे, वागेश्वरी आहे. तिच्या विना शब्द मौन आहेत. श्रुती सांगतात की वेदप्रमाणित सकल संपन्न जीवनदात्री संजीवक सरस्वती हीच वेदांची जननी आहे. आचार्य क्षणभर मौन झाले. त्यांच्यासमोर बसलेल्या अनेक संप्रदायांना कसं सांगावं, किती सांगावं हा त्यांना प्रश्न होता. परंतु तेच कार्य आपण हाती घेतल्यावर आता त्यांना समजावणं आपलं कर्तव्य आहे याची जाणीव त्यांना होती. मीही सरस्वतीचा नम्र उपासक आहे. श्रुती ग्रंथात लिहिलंय, यस्य निश्वासितम वेदाः, 4 वेद जिचे निश्वास आहे ती सरस्वती. ह्या श्रुती ग्रंथातून हे स्पष्ट होत आहे की जे व्यक्त आहे ते अनित्य आहे. कारण ब्रह्मदेवापूर्वी सरस्वती नाही हे तर मानता ना. निराकार ब्रह्म हे एकमेवाद्वितीय आहे. तो वाङ्मयाचा कर्ता आहे. तो सत्य, तो नित्य आणि अद्वैताचा साक्षी आहे. आपण परमात्म्याचा म्हणजे निराकार ब्रह्माचा अभ्यास करून सत्य जाणून घेता येईल. आचार्य आता मौन झाले. प्रातःकाळपासून सुरू झालेल्या या सभेत सातत्याने बोलत होते. सध्या त्यांची प्रकृतीही आतून अस्वस्थ होती. काय ते त्यांना जाणवत होतं, परंतु असं का होतंय हे कळत नव्हतं. प्रत्येकजण त्यांना प्रश्न विचारून समाधान करून घेत होता. मी कर्मवादाचा पुरस्कर्ता. मी आपल्या विचारांनी, मधुर भाषेने, संयमित स्वरांनी प्रभावित आहे. आपल्या पांडित्याने आपली कीर्ती दिगंत पोचली आहे. आम्ही कर्मवादी आहोत. शुभ कार्य, अशुभ कार्य, त्यामुळे त्याची फलप्राप्ती आम्ही मानतो. उच्चतर कार्य केल्याने ब्राह्मण कुळात जन्म होतो असंही आम्ही मानतो. उत्तम फळासाठी उत्तम कर्मबीज अनिवार्य आहे, तेव्हा कर्म हाच जीवनाचा पर्याय आहे. आचार्य प्रसन्न स्वरात म्हणाले, अगदी सत्य आहे. सत्कर्म केल्यास सत्कर्माचं फळ उत्तमच मिळतं. भगवद्गीतेतही कर्मयोगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु यस्य एतत् धर्म ह्या श्रुतीवाक्यानुसार कर्म ब्रह्माचं कार्य आहे. ते ब्रह्म स्वयंभू आहे, सत्यस्वरूप आहे, ईश्वराकडून मानवाकडे पोचणारं कार्य आहे. कर्माने कधी विश्व निर्माण करता येत नाही. ह्या जीवनात ठरवून सत्कर्म केल्यावर त्याचं फळ विलंबाने हे सत्य असलं तरी कर्म निहित असतात, निष्कर्म असतात. परंतु ब्रह्मसत्य नित्य शुद्ध आहे. सकाम आणि निष्काम कर्म असे 2 प्रकार आहेत. सकाम याचा अर्थ काहीतरी प्राप्त करण्याच्या हेतूने स्वार्थासाठी केलेलं कर्म. निष्काम म्हणजे निस्वार्थ भावनेने समाजात राष्ट्र, धर्म, ईश्वर तत्व याची आराधना म्हणजे अद्वैत ब्रह्माकडे जाणारा मार्ग.
सत्कर्म अवश्य करा, परंतु सहेतुक स्वार्थासाठी करू नका. सत्कर्म केल्याने ब्राह्मण जन्म होतो ही धारणा अत्यंत योग्य आहे. ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालंय तो कुठल्याही वर्णाचा असला तरी तो ब्रह्मज्ञानी आणि ब्राह्मण समजावा. माध्यान्ह संपली तरी भोजनोत्तर सभा पुन्हा सुरू झाली. तेव्हा काशी नरेश म्हणाले, आचार्य, आपण उद्या प्रातःकाळी पुन्हा आरंभ केला तर? आता सर्व नगरजन उपस्थित झालेत तर एक प्रहर सभा पुढे चालवावी. काशी नरेशांनी ते मान्य केलं. तशी उद्घोषणा करण्यात आली. प्रत्येक संप्रदायाला ते कुठेही प्रतिबंध करत नव्हते. तुमची उपासना करा, परंतु त्याही पलीकडे जाऊन अद्वैत ब्रह्माचा ज्ञानविज्ञानाने शोध घ्या, म्हणजे तुम्हाला सत्य, नित्य, सुंदर आनंद मिळेल आणि तोच मोक्ष असेल, असे मधुरवाणीत सांगायचे. आचार्य, आम्ही विश्ववसू गंधर्वाला सर्वश्रेष्ठ मानणारे गंधर्वाचे उपासक आहोत. गंधर्वाची नादतत्व, लय, सूर, स्वर यात जीवनाचा अर्थ आहे आणि जीवन पूर्ण होताना सार्थक झाल्यासारखं वाटतं. सत्य मोक्षदाता गंधर्वच आहे. मान्य आहे, आपण गंधर्वाचे उपासक आहात. एखाद्या व्यक्तीच्या आदर्श चिरंतन गुणतत्वामुळे तुम्ही विश्वसूचे उपासक असाल, त्यात काही अपराध नाही. परंतु विश्वावसूच्या पूर्वीही विश्व होतं, सृष्टी होती, जीवन मृत्यू होता. हे आकाश, धरती, पर्वत, सरिता, सागर होते. ह्याची निर्मिती करणारा कोण? आपलं ज्ञान इथवरच असेल. एक आदर्श व्यक्तीपुरतं मर्यादित असू शकतं आणि त्यातून बाहेर होऊन विश्व जाणून घ्यायची इच्छा असेल तर वेदात ब्रह्माला अशब्दम, अस्पर्श, अरूपम, अव्ययम ह्यातून स्पष्ट होतं की ब्रह्म शब्दातीत आहे. जो साधक नाद आणि स्वर ह्याच्या पलीकडे असलेल्या ब्रह्माला जाणतो तो वेदज्ञ आहे. आचार्य अनेक दृष्टांतांनी समजावून सांगत होते. सभेला ते सारं प्रिय होत होतं. अनेक विद्वान पंडित शंका समाधान करून घेत होते. भास्वर, गुप्तमिश्र, विद्येंदू सारखे महापंडितही शंकराचार्यांच्या विचारांनी प्रभावित झाले होते. शून्यवादी, बौद्धधर्मीय, देहात्मवादी, बौद्ध, चार्वाक यामुळे झालेल्या भ्रमांचं निराकरण होत होतं. अद्वैत ब्रह्म सिद्धांताची सर्वदूर मनात स्थापना झाली होती. काशी नरेशांनी आचार्यांना संपूर्ण सहकार्य देण्याचं समाधान आणि वचन दिलं होतं आणि म्हटलं होतं, आचार्य, आपण निश्चिंत मनाने प्रस्थान करावं. काशी क्षेत्र पूर्ववत हिंदूपीठ म्हणून, ज्ञानकेंद्र म्हणून भारतात प्रसिद्धीस येईल. आपण पुन्हा याल तेव्हा आपल्याला संपूर्ण चित्र सुखकारी झालेलं असेल. आचार्यांना इथलं मुख्य केंद्र सबल आणि दृढ होण्याचं दृश्य काशी नरेशाच्या रूपात स्पष्ट दिसलं. काशी नरेश पुन्हा परतून येण्याचं आश्वासन मागत होते. तेव्हा आचार्य म्हणाले, राजन, विद्यमान दिवस तो आपला. भविष्यात येईन म्हणायचं आणि शब्द अपुरे राहायचे असं घडायला नको. परंतु दोनदा आलो याचा अर्थ तिसऱ्यांदाही मी येईन. काशी नरेशांनी शंकराचार्यांना मनापासून हात जोडून नमस्कार केला. चैतन्यदायी वसंतच इथे आल्याने काशी नगरीत आनंदोत्सव झाला होता. त्यांना निरोप देताना दोघांची मनं भावविभोर झाली होती. आचार्य एकटेच गंगेच्या काठावर आले. माते, पुण्यसलिले, सुहासिनी, शुभदे, आता पुनरपी तुझं दर्शन मला होईल की नाही यासाठी मीच साशंक्य आहे. हे माते, माझा तुला कदाचित अखेरचा प्रणाम. आता माझं प्रस्थान सोमनाथच्या दिशेने, भारताच्या पश्चिम दिशेला. मला आशीर्वाद दे माते. भावविवल होऊन अन्नपूर्णेच्या मंदिरात आले. अन्नपूर्णेला मनोमन वंदन करीत ते म्हणाले, योगानंद करी, रिपुक्षय करी, धर्मैक निष्ठा करी, चंद्रार्का भासमान लहरी, त्रैलोक्य रक्षा करी, सर्वैश्वर्य करी, तमः फल करी, काशीपुराधीश्वरी, भिक्षांदेही कृपावलंबन करी माता पूर्णेश्वरी. गंगा लोकमाता तर द्वारकेचा सागर, श्रीकृष्णाचे चरण वारंवार वंदन करणारा. आता हे देवी, तुझा आशीर्वाद नित्य असू दे. ते काशीहून निघाले. एक एक नगर, ग्राम, राज्य ओलांडत ही यात्रा आत्यंतिक उत्साहाने पुढे जात होती. कुणीतरी नगरातला पंडित शास्त्री त्यांना थांबवून नमस्कार करायचा. आपणच शंकराचार्यांना असं म्हणून त्यांच्या दिगंत कीर्तीचा अनुभव सांगायचा. मग विचारायचा, गुरुदेव, एकात्मसूत्र म्हणजे काय? आचार्य त्याला समीप बसवून विचारायचे, तुला ज्ञान प्राप्त करायचं असेल तर पुढची 4 गावं माझ्यासह चलशील?
तुझ्यासह कोणी येऊ इच्छित असेल तर त्यांनाही घे. मग 5-25 लोक त्यांच्या मागे चालू लागायचे. प्रश्न तेच असायचे. सर्वसाधारण लोकांना ते म्हणायचे, ईश्वरावर श्रद्धा ठेवा, तुमच्या समस्या सांगा, स्वतः सोडवण्याची पराकाष्ठा करा. कुठलंही कार्य करताना ईश्वर तुमच्यासह चालतो आहे हे ध्यानात ठेवा. स्वार्थापलीकडे काही कार्य करा. तुमचा आत्मा, तुमचं मन प्रसन्न होईल. परंतु कोणी अभ्यासक त्यांना एकात्मसूत्रासारख्या विषयावर प्रश्न जेव्हा विचारायचा, तेव्हा ते म्हणायचे, त्वरा करू नकोस, व्यवस्थित समजावून घे. ज्यायोगे तू इतरांना सांगू शकशील. व्यक्ती, समाज, सृष्टी आणि परमात्मा यांच्यातलं एकात्मसूत्र म्हणजे वैश्विक सामंजस्य. सृष्टीतल्या प्रत्येक घटकाशी आपला संबंध आहे. त्यामुळे आपण सर्व मंगलकारी विचार मनातून करायला हवा. ह्यालाच परस्पर सहकार्य म्हणतात. सृष्टीत जीवमात्रात विविधता दिसत असली तरी आत्मा एक आहे. त्या दृष्टीने एकात्मभाव असावा. हे आत्मतत्व आहे. मोक्ष, अर्थ, काम यांना संतुलित ठेवण्याचं कार्य धर्म करीत असतो आणि हाच धर्म समाज धारण करत असतो. आपलं कसं वर्तन करावं हे सांगणारा गुरु म्हणजे स्वतःचं मन. त्या मनात सत्य धर्म असला की विश्वाचं कल्याण होतं. एकात्मभावाची संकल्पना यावर आधारित आहे. अनेक प्रश्न, अनेक उत्तरं, त्या उत्तरातून येणारा एकात्मभाव आणि मग त्याचं विश्लेषण करताना अद्वैताची भूमिका मांडत त्या हिंदू धर्माची वैदिक कालापासून रीतिनीती सांगणं ओघानं यायचं. आचार्य प्रसन्न होते. सुधन्वा हिंदू धर्माची प्रतिष्ठापना करण्यास बहुमोल सहाय्य करत होता. काशीराजाने मनापासून प्रयत्न केला होता. केरळच्या राजानेही बहुमोल सहकार्य केलं होतं. 2 मठांची स्थापना झाली. समाचारानुसार सर्व कार्य सुरळीत चाललं होतं. मठाच्या आचारसंहितेनुसार होत असलेल्या कार्याचा आलेख त्यांच्याजवळ येत होता. इतप्पर 4 मठ भारताच्या 4 दिशेने स्थापन झाल्यावर प्रत्येक मठाचा कार्य आलेख 3 मठांकडे पोचवायचा. त्यामुळे प्रत्येकाच्या कार्याची गती, दिशा आणि येणाऱ्या समस्या यांचं आकलन होईल. हे सारं आपल्यापर्यंत आलं तरी आपण आता काहीच वर्ष या भारतभूमीत वास्तव्याला आहोत ही नकळत जाणीव मनात उमटते. जाण्याचं दुःख नाही, परंतु मनाने ठरवलेलं कार्य मात्र व्हायला हवं. तोटकाचार्य, चित्सुर्वाचार्य, नवीनच आलेला परंतु पुत्रवत वाटणारा निरागस श्रीहरी, त्याने अद्याप दीक्षा घेतली नव्हती. परंतु शृंगेरीपासून पुढे तो त्यांच्यासह होता. सारे मार्गावर अग्रेसर होते. गुरुदेव, मी ब्रह्मचारी होऊन तुमच्या सहवासात राहण्यापेक्षा दीक्षा न घेता तुमच्यासह चालतोय, म्हणून आपल्याला माझा राग तर नाही. परंतु दीक्षा का घेत नाहीस? परत जाणार म्हणून? विवाह करायचा आहे? नाही तोटकाचार्य, तसं नाही. मला भ्रमण करायला प्रिय आहे. तसंच खाद्यपदार्थ दिसले की माझा संयम नसतो. ब्रह्मचारी म्हटला की संयमित. हो, तशी अपेक्षा असते. कसल्याही मोहात गुंतणं योग्य नव्हे. जटिलो मुंडी लुंचित केश काषायांबर बहुकृत वेश पश्यन्नपि न पश्यति मूढ उदरनिमित्तं बहुकृत वेश. तू काषाय वस्त्र परिधान केली नाहीस, तेव्हा हवं तेव्हा खाऊ शकतोस. मनाला हवं तितकं खाणं संन्याशाला वर्जित आहे. मग तू आमच्यासह का येतोस? तुमच्याकडे खूप अधिक भिक्षा असते. तिचे 3 भाग केले तरी ती खूप उरते. मग ती संपवायला कोणीतरी हवंच ना. आचार्यही त्याच्या निरागस आणि स्पष्ट बोलण्यावर मनापासून हसले. मार्ग पुढे सरत होता. प्रातःकाळचा समय. अद्याप सूर्य उगवण्याची चिन्ह नव्हती. धर्मप्रसार करीत होते. अनेक शिष्य इतस्ततः फिरत होते. वातावरण निर्मिती सहज होत होती. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते आहे. हरिओम तत्सत.